हवेचं प्रदूषण थांबेल, तुमच्या सगळं थांबेल. हा झाला एक डेअरीच्या बद्दलचं बोलून. दुसरा एक आहे की आता शेतीचे प्रश्न आपले काही म्हणजे संपताना दिसतच नाही आहेत. कर्जमाफी म्हणजे आता जी पहिली कर्जमाफी मनमोहन सिंग असताना, पंतप्रधान शरद पवार कृषी मंत्री असताना झाली, त्याच्यामध्ये तुमचा ते होताना तुमचा मोठा मी आणि वनराई दोन्ही होतो. मोहन धारी आणि तुम्ही होता. त्यानंतर वेळोवेळी राज्य सरकारनं कर्जमाफीच्या घोषणा केल्या, पण कर्ज माफी करून प्रश्न सुटतोय असं दिसत नाहीये. नाही, त्यात असं आहे बरं का, हे आम्ही त्याच वेळी सांगितलं होतं. मी सांगितलं नाही असं नाही. तर एक असं आहे की शेतीला उत्पादन खर्च आधारित त्या जमिनीची किंमत धरली पाहिजे, शेतकऱ्याचं लेबर धरलं पाहिजे नॉर्मल बरं का. दर देण्याचा सरकार कायदा करत नाही, 8वा आयोग झाला, आमका कायदा करत नाही, तोपर्यंत शेती कायम तोट्यात जाणार आहे. हे तुम्ही कायम लिहून घ्या बरं काय. आता हे तुमचंच म्हणत नाही, जगातला कुठलाही देश घेतला तुम्ही, कुठलाही देश घेतला, शेतकरी हा डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट असतो नेहमी. आपल्यात तर काहीच नाही. मी तुम्हाला एकच सांगेन, मी त्यावेळी लिहिलं बरं का, म्हणजे कर्जमाफी किती खरी किती खोटी असं लिहिलं होतं झाल्यानंतर सुद्धा. तर त्यावेळी असं होतं की महाराष्ट्र सरकारने 1906 ते 2004 साला काळात, म्हणजे 8 वर्षात त्यांनी घेतला ॲव्हरेज. त्यावेळी त्यांनी सांगितलं तर 12 पिकं दिली होती आणि भारत सरकार जे CACP म्हणतं, कमिशन ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस, तर त्यांनी जाहीर केल्या दराप्रमाणे 32 ते 50% तोट्यात शेती करतो असं महाराष्ट्र सरकारने हायकोर्टला ॲडमिशन दिलेलं आहे. प्रश्न कुठं आहे मग? तो कर्जच नाही कशात जाईल तो? साधे गणित आहे. तुम्ही खताची किमती वाढलेल्या बघा, तुम्ही रस्त्यानं कुठेही कॉन्क्रीट करत जा. तुम्ही हा अभ्यास केलेला आहे का की साधारण आपल्याला काय रेट मिळाला पाहिजे? म्हणजे समजा जर आपण आता गहू घेतला तर गव्हाचा साधारण 50 सेंट, साधारण 50 शेतकऱ्याला रानात मिळालं तर रानात 50 रुपये मिळाले पाहिजे तर परवडतं. तूर साधारणपणे 100च्या प्लस. पण मग आता असं आहे की मार्केटमध्ये याच रेटनं मिळतं. तुम्हाला काय म्हणतो माहिती आहे की फरक काय आहे देशामध्ये, की मार्केटला काय मिळतं आणि त्याला काय मिळतं. आता सगळे म्हणतात, परवा कोणीतरी ऐकलं मी, स्वामीनाथनचा आम्ही आयोग जाहीर केला, त्यांनी मान्य केल्यावर ते बोलले, तर त्यांना ओळखती होतो मी चांगले. मला हे कळत नाही लोकांचं की कांदा रानात 10ला गेला तर इथं 50ला जातो, कोथिंबीर त्याला 8 आणे मिळत नाही, इथं 5 रुपये 10 रुपये जाते. कोरोनाच्या काळात पुण्याजवळ शेवाळेवाडी गावात 2 रुपयाला कोथिंबीर जोडी जात होती. आमच्याच तिथं शंकरशी रोडला 40 रुपये त्याला येत होती. हे काय माहीत नाही सरकारला. कायदा तुम्ही करा तसा, कायदा करत नाही. काय कायदा करायचा? उत्पादन